नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश विथ अविनाश पाटील या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला आर्टिकल्स हा जो टॉपिक आहे हा टॉपिक शिकायचा आहे. बऱ्याच वेळा आपण स्पर्धा परीक्षांमध्ये आर्टिकल या विषयावरती किंवा आर्टिकल या टॉपिकवरती बरेच प्रश्न आलेले आपल्याला दिसतात आणि ते प्रश्न सोडवताना ते अत्यंत सोपे प्रश्न असतात, पण ते आपले चुकतात. अ कुठं वापरायचा, ॲन कुठं वापरायचा आणि द कुठं वापरायचा हे आपल्याला ऐनवेळी कळत नाही किंवा आपल्या ज्या कन्सेप्ट असतात त्या कन्सेप्ट आपल्या क्लिअर झालेले नसतात. त्यामुळे ते आपल्या त्या प्रश्नाचं उत्तर आपलं चुकतं. म्हणून आज या व्हिडिओमध्ये आपण इन डिटेलमध्ये ए, ॲन आणि द कुठं वापरायचा याची संपूर्ण माहिती, संपूर्ण आर्टिकल आपल्याला शिकायचे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि यापुढे जी काही परीक्षा असेल तुमची, TET असेल, टेट असेल, ग्रामसेवकची असेल, तलाठी असेल किंवा कुठलीही स्पर्धा परीक्षा असेल, त्या स्पर्धा परीक्षेमध्ये तुमचा आर्टिकलवरचा एकही प्रश्न चुकणार नाही. बघा मग, चला तर आज आपण व्हिडिओला सुरुवात करू. बघा, यूज आर्टिकल्स ए अँड द. हे जर आपण पाहिलं तर आय सॉ डॅश डॅश मॅन, शी इज इटिंग डॅश डॅश स्वीट ॲपल किंवा ही जी वाक्य तुम्हाला दिसत आहेत या ठिकाणी. आता या ठिकाणी तुम्ही कन्फ्यूज झाला असाल. इथं ए येईल का ॲन येईल, इथं अ येईल का ॲन येईल, इथं अ येईल का ॲन येईल किंवा द येईल, इथं द येईल का अ येईल, म्हणजे नेमकं काय येईल हे तुम्हाला आता कळणार नाही. पण जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला तर तुम्हाला हीच वाक्य नाही किंवा ह्याच या ठिकाणी जे आर्टिकल तुम्ही वापरणार आहात हेच नाही तर तुम्हाला कुठलंही वाक्य दिलं तर त्या ठिकाणी तुम्हाला आर्टिकल हा 100% वापरता येईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, ठीक आहे. आता यूज ऑफ ए अँड अनियामक क्रियापदे म्हणतो आपण त्याला, इनडिफिनिट आर्टिकल मराठीमध्ये. आता याचा वापर कसा करायचा, बरीचशी माहिती तुम्हाला असेल तरी आपण सुरुवातीला ही माहिती बघू. यापैकी तुम्हाला माहिती असतं, व्हिडिओ जसा जसा पुढं जाईल जसं तुम्हाला कळेल की नवीन नवीन गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतील. बघा मग, आता बघा मराठी त्याला अ म्हणायचं, ए म्हणायचं नाही. मग या अचा अर्थ काय असतो, एक, कोणतरी आणि काहीतरी, म्हणजे कोणीतरी काहीतरी अनिश्चित, त्याच्याबद्दल आपल्याला माहिती नसते. त्याच्या अगोदर आपल्याला काय लावायचा असतो, अ लावायचा असतो. मग बघा, यूज बिफोर सिंग्युलर नाउन्स, जे काही एकवचनी नाव असेल स्टार्टिंग विथ कॉन्सोनंट साऊंड्स. मग आपल्याला माहिती आहे कॉन्सोनंट साऊंड कुठले कुठले आहेत, ए, ई, आय, ओ, यू हे वॉवेल आहेत. हे वॉवेल सोडून जेवढे काही अल्फाबेट असतील किंवा जेवढे काही लेटर असतील त्यांना आपण कॉन्सोनंट साऊंड म्हणतो. मग जे जे काही कॉन्सोनंट साऊंड असतील, ज्या नाऊनची सुरुवात कॉन्सोनंट साऊंडने होणार असेल त्याच्या आधी आपल्याला अ वापरायचं आहे. बघा मग, स्वर नसलेल्या आवाजापूर्वी, कॉन्सोनंट साऊंड असलेल्या शब्दांपुढे सिंग्युलर काउंटेबल नाऊन. काउंटेबल म्हणजे काय, तर जी गोष्ट आपल्याला 1, 2, 3 अशी मोजता येते त्याला काउंटेबल नाऊन म्हणतात. आणि अनकाउंटेबल नाऊन म्हणजे काय, जी गोष्ट आपल्याला 1, 2, 3 अशी मोजता येत नाही त्याला अनकाउंटेबल म्हणतात. लक्षात ठेवा. फर्स्ट टाईम मेन्शनिंग एनिथिंग, म्हणजे जे एखाद्या गोष्टीचा जर आपण पहिल्यांदा त्या गोष्टीचा उल्लेख करतोय, जे काही नाव असेल, नाऊन असेल, त्याचा सिंग्युलर काउंटेबल नाऊन असेल, त्याचा पहिल्यांदा आपण उल्लेख करतोय त्या शब्दापूर्वी आपल्याला अ वापरायचा आहे. हे लक्षात ठेवा. सोपं एकदम. हा टॉपिक समजायला अत्यंत सोपा आहे, पण बऱ्याच वेळा आपल्या याच्याकडे दुर्लक्ष होतं किंवा आपल्याला पुस्तकातून वाचून तो कळत नाही. लक्षात घ्या. आता ॲन कधी वापरायचा, तर यूज बिफोर सिंग्युलर नाउन्स बिगिनिंग विथ वॉवेल साऊंड. वॉवेल साऊंड म्हणजे बघा काय असतं. आता कॉन्सोनंट म्हणजे काय, इथं हे पण बघून घेऊ. आता बॉय हा शब्द आहे, या बॉय या शब्दाची सुरुवात कशाने झाली, कॉन्सोनंट साऊंडने झाली, बी पासून. बरोबर आहे. म्हणून या ठिकाणी आपण अ बॉय वापरू शकतो. आता या ॲन कुठं वापरायचा, तर ज्या शब्दांची सुरुवात ए, ई, आय, ओ, यू याला आपण स्वर म्हणतो किंवा याला आपण वॉवेल म्हणतो, यांनी झालेली असेल तर. मग ठीक आहे, इथं या ठिकाणी बघू ॲपल, मग याने सुरुवात झालेली आहे एने, मग या ठिकाणी आपण ॲन ॲपल वापरू शकतो. सोपं येते. आणि वाक्यात नामाचा पुन्हा पुन्हा वापर होत असेल तर द हे आर्टिकल वापरावे. मग त्याच नावाचा वाक्यामध्ये परत परत वापर होत असेल तर द वापरायचे. ते पण आपण बघू कसं.
सध्या फक्त ही एक माहिती आहे ते आपल्याला इथे जाणून घ्यायची आहे. बघू बरं पुढे. आता बघा, सिंग्युलर कॉमन नाउन म्हणजे जे काही सामान्य नाव असतं सिंग्युलर एकवचनी त्याच्या आधी अ येतो. बघा या ठिकाणी बॉय अ बॉय, पेन अ पेन, कार अ कार, टॉय अ टॉय. म्हणजे सिंग्युलर कॉमन नाउन जर असेल तर त्याआधी एकवचनी सामान्य नाम तर त्याच्या आधी आपल्याला अ वापरायचं आहे. लक्षात घ्या, सिंग्युलर कॉमन नाउन असेल तर त्याच्या आधी आपल्याला काय वापरायचं आहे, ए वापरायचं आहे. बघा मग या ठिकाणी रूल नंबर 2 काय आहे, तर वर्ड्स स्टार्टिंग विथ कॉन्सोनंट साऊंड म्हणजे ज्या शब्दांचा उच्चार कॉन्सोनंट साऊंडप्रमाणे होतो त्याआधी आपल्याला अ वापरायचा आहे. काय वापरायचं आहे, अ. नॉट लेटर म्हणजे जरी शब्दाच्या सुरुवातीला ए, ई, आय, ओ आणि यू जरी असला पण त्याचा उच्चार जर याप्रमाणे असला ए, या, ई, ए, व आणि यू तर त्या शब्दांच्या आधी आपल्याला काय वापरायचं आहे, अ वापरायचं आहे. बघा मग या ठिकाणी आपण बघितलं आहे अ युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी त्याचा उच्चार कसा आहे, यू. तो स्वराप्रमाणे नाही आहे, अ, ई त्याप्रमाणे नाही येतो तर तो कसा आहे, यू आहे. म्हणून जरी याचा सुरुवातीला शब्द हा स्वर असला पण त्याचा उच्चार कसा आहे, यू प्रमाणे, अ युनिव्हर्सिटी. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला अ वापरावा लागेल. काय वापरावा लागेल, अ. त्याच पद्धतीने युरोपियन कंट्री या ठिकाणी त्याचा उच्चार कसा आहे, यू. या पद्धतीने अ वापरावा लागेल. युजफुल जरी इथं स्वर असेल, जरी या ठिकाणी वॉवेल असेल पहिलं अक्षर तरी आपल्याला या ठिकाणी ॲन वापरता येणार नाही. काय वापरावं लागेल आपल्याला, अ. त्यानंतर बघा या ठिकाणी स्वर आहे पण त्याचा अर्थ कसा होतो, व. कसा होतोय, वन. पहिला उच्चार कसा आहे त्याचा मराठीप्रमाणे, वन. म्हणून त्या ठिकाणी आपल्याला ए वापरावा लागेल जरी स्वर असला तरी. त्याच पद्धतीने यंग, अ यंग गर्ल, अ इयर, अ इयर. म्हणजे थोडक्यात काय, ज्या शब्दांची सुरुवात मराठीमध्ये लक्षात घ्या य, या, ई, ए, व आणि यू या मराठीच्या अक्षरांपासून होत असेल, म्हणजे मराठी आपण जेव्हा बोलतो ना त्या अक्षरांपासून होत असेल तेव्हा ते अक्षर जरी स्वर असलं तरी आपल्याला त्या अक्षराची आधी काय वापरावं लागेल, अ वापरावं लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा. या ठिकाणी स्वर महत्त्वाचा नाही किंवा ते अक्षर महत्त्वाचं नाही आहे हे लक्षात घ्या, तर त्याचा उच्चार कसा करतोय आपण त्या उच्चाराला महत्त्व आहे. आणि तो उच्चार जर य असेल, या असेल, ई असेल, ए असेल, व असेल किंवा यू असेल तर त्या शब्दाच्या आधी आपल्याला अ वापरावा लागेल, ॲन वापरायचा नाही. लक्षात घ्या, ठीक आहे. हे लक्षात ठेवा, हे महत्त्वाचं आहे. परीक्षेला अशा पद्धतीचे शब्द येतात आणि त्यावेळेस आपल्याला अ आणि ॲनचा वापर करायला लावलेला असतो आणि मग आपलं चुकतं. आपण काय करतो, आपल्याला माहीत असतं, शिकवलेलं असतं की यू जर असेल, ए, ई, आय, ओ, यू हे जर शब्दांचं पहिलं अक्षर असेल तर त्याच्या आधी आपल्याला ॲन वापरायचा असतो. पण तसं नाही, त्याचा उच्चार कोणत्या पद्धतीने होतो, त्याचा उच्चार जर कॉन्सोनंट असेल, कॉन्सोनंट साऊंडमध्ये त्याचा उच्चार होत असेल तर त्याआधी आपल्याला अ वापरावा लागेल. ही गोष्ट लक्षात ठेवा किंवा हे पाठ करून घ्या, परीक्षेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. पुढं बघा, अ केव्हा वापरायचा, तर एक्झाम्पल ऑफ क्लास जेव्हा एखादे नाम संपूर्ण वर्गाचा प्रतिनिधी म्हणून वापरले जाते तेव्हा अ आणि ॲनचा अर्थ प्रत्येक असा होतो. अ आणि ॲनचा अर्थ कसा होतो, प्रत्येक. बघा, अ काऊ इज अ युजफुल ॲनिमल म्हणजे जगातली प्रत्येक गाय ही काय आहे, युजफुल आहे. म्हणजे ही गाय काय करते, संपूर्ण गायींचं प्रतिनिधित्व करते. त्यामुळे त्याच्या आधी आपण काय करायचं, अ वापरायचं आहे. जेव्हा ती गोष्ट असेल, एखादे नाम असेल ते संपूर्ण वर्गाचं म्हणजे त्याच्या जातीचं प्रतिनिधित्व करत असेल तेव्हा त्याआधी आपल्याला अ वापरावा लागेल. त्याच पद्धतीने अ डॉग इज अ फ्रेंड ऑफ मॅन म्हणजे जगातला कुठलाही डॉग किंवा जेवढे काही कुत्रे असतील ते माणसाचे काय असतात, मित्र असतात. तेव्हा असं वाक्य लिहित असताना तेव्हा डॉगच्या आधी आपल्याला अ वापरावा लागेल. त्याच पद्धतीने अ लायन इज अ वाईल्ड ॲनिमल जगातला जेवढे काही सिंह असतील ते काय आहेत, वाईल्ड ॲनिमल आहेत. त्याच पद्धतीने अ चाइल्ड
स्माइल्स व्हेन इट इज हॅपी, म्हणजे जेव्हा जगातलं कुठलंही बाळ जेव्हा ते आनंदी असतं तेव्हा ते हसतं, असं जेव्हा आपल्याला बोलायचं असेल तेव्हा त्या नाऊनच्या आधी आपल्याला अ वापरावा लागेल. या पद्धतीने हे लक्षात घ्या. पुढे आहे रूल नंबर 2 बघा. प्राईज स्पीड रेशिओमध्ये अ आणि ॲनचा अर्थ प्रति किंवा पर असा होतो. म्हणजे जेव्हा आपल्याला असे दिलेले असतील, मग बघा टोमॅटोज कॉस्ट ₹10 अ किलो. अ किलो म्हणजे काय? प्रति किलो. अ किलो म्हणजे काय? प्रति किलो. हे लक्षात ठेवा. राम ड्राईव्ज ॲट 50 किलोमीटर्स ॲन आर. ॲन आर म्हणजे काय? प्रति तास. आता या ठिकाणी बघा एच हे कॉन्सोनंट साऊंड आहे आणि त्या ठिकाणी त्याच्या आधी ॲन आलेलं आहे. आता हा ॲन का आला? हा तर स्वरसुद्धा नाही आहे, तरी मग आपण इथं ॲन का घेतला हे आपल्याला पुढं बघायचं आहे. आता फक्त लक्षात ठेवा की स्पीड जरी असेल, स्पीड आपल्याला दाखवायचं असेल किंवा त्याचा रेशिओ काय आहे तेव्हा ॲन वापरायचा. माय फ्रेंड टोल्ड मी टू प्ले चेस 3 times अ डे. त्या ठिकाणी रेशिओ दाखवलेला दिवसातून किती वेळेस, दिवसातून किती वेळेस, तर 3 times. मग अशा वेळेससुद्धा आपल्याला अ वापरायचा आहे. मग लक्षात घ्या प्राईज स्पीड रेशिओमध्ये अ आणि ॲनचा अर्थ प्रति किंवा पर मिनिट पर आर असा होतो. याचा अर्थ आहे प्रति किलो, पर आर आणि प्रत्येक दिवशी असा त्याचा अचा अर्थ होतो. लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे जाऊ आपण. पुढे बघू. आता या ठिकाणी आपण जे मागे बघितलं आरचं ते या ठिकाणी बघू. आता बघा मिस्टर, मिसेस, मिस, नेम बिफोर सरनेम. आता या ठिकाणी एक शब्द आहे. आता आपण बघितलं आहे की जे काही नाऊन असेल, नाऊनच्या आधी अ का वापरतात? अ मिस्टर पाटील इज कमिंग विथ मी. आता याचा अर्थ काय आहे हे बघू आधी. मिस्टर पाटील इज कमिंग विथ मी. मिस्टर पाटील माझ्यासोबत येत आहेत. मग आता या अचा अर्थ काय आहे? तर कोणीतरी मिस्टर पाटील, ज्या मिस्टर पाटीलला मी ओळखत नाही, ज्याबद्दल तुम्हाला माहिती नाही आहे, अशी कोणीतरी व्यक्ती तुमच्यासोबत येत आहे ज्याच्याबद्दल आपल्याला निश्चित माहिती नाही आहे. अशा वेळेस आपण त्या व्यक्तीच्या आधी किंवा त्या व्यक्तीच्या नावाआधी अ वापरू शकतो किंवा वापरला जातो. अ मिस्टर पाटील म्हणजे कोणीतरी पाटील नावाची व्यक्ती आहे, ती माझ्यासोबत येत आहे. त्याच पद्धतीने अ मिसेस सुनीता चव्हाण कॉल्ड यू यस्टरडे. आता याला हीच सुनीता चव्हाण माहीत नाही आहे. तो काय म्हणतो आहे की कोणीतरी मिसेस सुनीता चव्हाण कॉल्ड यू यस्टरडे, तुला कोणतरी मिसेस सुनीता चव्हाण बोलवत होती हां, किंवा तुला बोलवले. म्हणजे ज्याबद्दल आपल्याला माहिती नाही आहे, निश्चित माहिती नाही आहे, त्यावेळेससुद्धा आपण अचा वापर करू शकतो. कधी? मिस्टर, मिसेस, नेम बिफोर. म्हणजे असं नाव जर असेल आणि जे आपल्याला माहीत नाही आहे त्यावेळेस आपल्याला अचा वापर करायचा आहे. अचा अर्थ या ठिकाणी कोणीतरी असा होतो. कोणीतरी मिस्टर पाटील, कोणीतरी मिसेस चव्हाण, तिने तुला बोलावलं, या पद्धतीने. पुढे बघू. रूल नंबर 5 बघा. विथ सिंग्युलर काउंटेबल नाउन विच स्टार्ट विथ एच. म्हणजे जे काही एकवचनी नाम असेल, कॉमन नाउन असेल, त्याच्या आधी आपण अ वापरतो. जे एचने सुरुवात होते बघा. या ठिकाणी अ हाऊस, मी ते लिहून घेतो. हजबंड, ह्युमन बिईंग, हिल, हॉटेल. आता या ठिकाणी बघा कॉन्सोनंट साऊंड ह आलेला आहे. ह म्हणून त्याच्या आधी आपल्याला काय वापरावं लागेल? अ वापरावा लागेल. काय वापरावं लागेल? अ हॉर्स, अ हजबंड, अ ह्युमन बिईंग, अ हिल, अ हॉटेल, या पद्धतीने. पण आता त्याला रूल नंबर 6 काय आहे बघा. विथ सिंग्युलर काउंटेबल नाउन विच स्टार्ट विथ एच. दोघं नेम सेम आहेत, फक्त अ आणि एचा उच्चार असेल तर आपल्याला ॲन वापरावा लागेल. बघा लक्षात घ्या. या ठिकाणी आपण हॉनेस्ट असं म्हणत नाही, याला आपण ऑनेस्ट म्हणतो. ऑनेस्ट हा जरी आपल्याला या ठिकाणी कॉन्सोनंट दिसत असेल पण त्याचा उच्चार आपण स्वराप्रमाणे करतोय. ऑनेस्ट म्हणून ॲन ऑनेस्ट. या ठिकाणी आर, हावर म्हणत नाही आपण, त्याला आर म्हणतो. आर, ॲन आर. या ठिकाणी त्याचा उच्चार स्वराप्रमाणे झालेला आहे म्हणून आपण ॲन घेतलेला आहे. हेअर म्हणजे वारस, एअर, त्याला एअर. हो या ठिकाणी सायलेंट आहे, या ठिकाणी सायलेंट आहे, या ठिकाणी सायलेंट आहे. एअर, एअर काय असेल ते एअर. ॲन एअर. ऑनर, बघा या ठिकाणी ऑनर.
हॉनर म्हणत नाही आपण, ऑनर. म्हणजे यांची सुरुवात किंवा यांचा उच्चार हा वॉवेल साऊंडप्रमाणे होतो. मग ज्या ज्या वेळेस ज्या ज्या शब्दाचा उच्चार हा वॉवेल साऊंडप्रमाणे होईल त्यावेळेस आपल्याला त्याच्या आधी ॲन वापरायचा आहे. जरी तो कॉन्सनंट लेटर असलं तरी त्याचा उच्चार हा वॉवेल साऊंडप्रमाणे व्हायला पाहिजे. त्यावेळेस त्याच्या आधी आपल्याला ॲन वापरायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. या ठिकाणी त्याचा उच्चार ह प्रमाणे होतोय बघा, कॉन्सनंट साऊंडप्रमाणे होतोय. लक्षात घ्या. व्यंजनप्रमाणे होतोय, म्हणून या ठिकाणी आपण ॲन वापरू शकत नाही. लक्षात घ्या. हे याला अपवाद आहे. ऑनेस्ट, ऑर, एअर, ऑनर शब्दाची सुरुवात ही वॉवेल साऊंडप्रमाणे व्हायला पाहिजे. लक्षात ठेवा. पुढे आहे बिफोर ॲडजेक्टिव्ह नॉट नाऊन. म्हणजे कधी वापरायचा, तर आपल्याला या ठिकाणी हे नाऊन असेल, हे नाऊन आहे, हे नाऊन आहे, या ठिकाणी हे सुद्धा काय आहे, नाऊन आहे. मग एखाद्या नाऊनच्या आधी जर ॲडजेक्टिव्ह आलं, विशेषण आलं, तर आपल्याला चा उपयोग हा त्या ॲडजेक्टिव्हच्या आधी करायचा आहे, नाऊनच्या आधी नाही. मग बघू कसं. या ठिकाणी बघा, अ ब्युटिफुल प्लेस. प्लेस कसं आहे, जागा कशी आहे, तर ब्युटिफुल आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण हा ब्युटिफुल हे जे ॲडजेक्टिव्ह आहे त्याच्या आधी घेतलेलं आहे. मग परत बघू, अँड एक्स्ट्रीमली ब्युटिफुल प्लेस. प्लेस कसं आहे, एक्स्ट्रीमली ब्युटिफुल आहे. मग या ठिकाणी आपण ब्युटिफुलच्या आधी इथं घेतला होता, पण अजून एक विशेषण या ठिकाणी लागलेलं आहे, ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे, म्हणून हे जे ॲडजेक्टिव्ह आहे त्या ॲडजेक्टिव्हच्या आधी आपण अँड घेतलेलं आहे. आणि या ठिकाणी त्याची अँड एक्स्ट्रीमली एक्स्ट्रीमली या वॉवेल साऊंडने सुरुवात झालेली आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण अँड घेतला आहे. बघा, या ठिकाणी आपण काय घेतला, अँड घेतला. आता या ठिकाणी बघा, आय एम इटिंग ॲन ॲपल. ॲन ॲपल. ॲपलच्या आधी कुठलंही ॲडजेक्टिव्ह आलेलं नाही आहे, म्हणून आपण नाऊनच्या आधी म्हणजे त्या ॲपलच्या आधीच त्याचं काय घेतलं आहे, आर्टिकल यूज केलेलं आहे. बघा, त्यानंतर पुढे आहे आय एम इटिंग अ स्वीट ॲपल. आता बघा, हे ॲपलच्या आधी हे ॲडजेक्टिव्ह आलेलं आहे स्वीट, म्हणून आपण ह्या इथं ॲन वापरू शकत नाही. तर या स्वीटमध्ये जे काही वॉवेल साऊंड असेल किंवा कॉन्सोनंट साऊंड असेल त्याप्रमाणे आपल्याला ॲडजेक्टिव्ह वापरायचं आहे. बऱ्याच वेळा मुलं काय करतात, ॲपलच्या आधी ॲन येतो म्हणून ॲन लिहून मोकळं होतील, पण ते चुकतं आपलं वाक्य. मग का चुकतं हे आपल्याला कळत नाही. म्हणून जे काही ॲडजेक्टिव्ह नाऊनच्या पुढे असेल त्या ॲडजेक्टिव्हप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी आर्टिकल यूज करायचं असेल. मग त्याचा पहिला जो शब्द असेल तो वॉवेल साऊंड असेल, वॉवेल साऊंडप्रमाणे जर तो होत असेल किंवा कॉन्सोनंट साऊंडप्रमाणे होत असेल तर त्याप्रमाणे तुम्हाला आणि ॲन यूज करायचं आहे. आलं लक्षात? ठीक आहे. नीट बघा, मग तुम्हाला कळेल. बिफोर ॲडजेक्टिव्ह नॉट नाऊन म्हणजे नाऊनच्या आधी जे ॲडजेक्टिव्ह येतं त्या ॲडजेक्टिव्हनुसार आपल्याला आणि ॲन वापरायचा आहे. पुढं बघू. पुढचं आहे बिफोर प्रॉपर नाऊन. आता या ठिकाणी बघा, प्रॉपर नाऊनच्या आधी जर कुठलंही आर्टिकल येत नाही हे आपल्याला माहिती आहे. प्रॉपर नाऊनच्या आधी कुठलंही आर्टिकल येत नाही. पण ही इज अ विराट कोहली. आता विराट कोहली हे प्रॉपर नाऊन आहे, त्याच्या आधी आर्टिकल यायला नको. मग या ठिकाणी आर्टिकल का वापरले बघा. मग तर आर्टिकल का वापरले, ही इज अ विराट कोहली म्हणजे तो विराट कोहली नाही आहे, तो विराट कोहली सारखा आहे. तेव्हा आपण प्रॉपर नाऊनच्या आधी वापरू शकतो. यू आर शेक्सपियर. यू आर अ शेक्सपियर म्हणजे तू शेक्सपियर नाही आहे तर शेक्सपियर सारखा आहे. अशा वेळेससुद्धा आपण प्रॉपर नाऊनच्या आधी किंवा ॲन वापरू शकतो. लक्षात घ्या. ही इज अ विराट कोहली म्हणजे तो विराट कोहली नाही आहे, तो विराट कोहली सारखा आहे. यू आर अ शेक्सपियर, तू शेक्सपियर नाही तर शेक्सपियर सारखा आहे, हे लक्षात घ्या. म्हणजे प्रॉपर नाऊनच्या आधीसुद्धा आपण आणि ॲन वापरू शकतो. पुढे आहे रूल नंबर 9 बिफोर एज्युकेशनल ऑर एनी डिग्रीज म्हणजे ज्या काही एज्युकेशनल डिग्रीज असतील किंवा जेवढ्या काही डिग्रीज असतील, पदव्या असतील, त्यांच्या आधीसुद्धा आपण आणि ॲन वापरू शकतो. बघा, अ BA, अ BCom, ॲन MP, ॲन MSc, ॲन MLA. आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी यम हा कॉन्सोनंट आहे, कॉन्सोनंट साऊंड आहे, इथं पण यम हा कॉन्सोनंट साऊंड आहे, या ठिकाणी पण आहे, या ठिकाणी पण आहे, इथं पण यस हा कॉन्सोनंट साऊंड आहे, या ठिकाणी यल पण हा कॉन्सोनंट साऊंड आहे. मग त्या ठिकाणी वापरायचा होता, तुम्ही ॲन का वापरला? बघा, मी आधी सांगितलं आहे तुम्हाला अक्षर बघायचं नाही आहे,
तर त्या अक्षराचा मराठीमधला उच्चार हा वॉवेल साऊंडसारखा जर होत असेल तर तुम्ही त्या ठिकाणी ॲन वापरायचा आहे. बघा मग या ठिकाणी एम पी ए आलेला आहे. या ठिकाणी बघा एस पी किंवा एस आलेला आहे, ए आलेला आहे, म्हणून आपण या ठिकाणी ॲन वापरलेला आहे. बघा यल ए आलेला आहे म्हणून आपण या ठिकाणी ॲन वापरलेला आहे. म्हणजे बऱ्याच वेळा आपलं हे चुकतं. आपण काय करतो, कॉन्सोनंट साऊंड आहे, एवर गोल करून किंवा एला क्लिक करून मोकळं होतो. असं यस आहे, कॉन्सोनंट साऊंड आहे म्हणून एवरती क्लिक करून मोकळं होतो किंवा ए आन्सर आपण टिक करतो. मग आपलं त्यावेळेस उत्तर चुकलेलं असतं. म्हणून सांगतो की आता या ठिकाणी बघा बी ए वॉवेल साऊंड आहे का, नाही आहे, ते कॉन्सोनंट साऊंड आहे म्हणून त्या ठिकाणी आपल्याला कॉन्सोनंट आहे म्हणून आपण त्या ठिकाणी ए घेतलेला आहे. म्हणजे तुमचा उच्चार कसा होतो आहे मराठीमधला त्यानुसार तुम्हाला ए आणि ॲन वापरायचं आहे. बघा मग या ठिकाणी असं तुम्ही बघू शकतात. नुसतं आपल्याला लेटर महत्त्वाचं नाही, त्याचा उच्चारसुद्धा त्या ठिकाणी महत्त्वाचा आहे. आता ए आणि ॲनचा वापर कुठे करायचा नाही तर बघू. अनेक वचनी नाम जे असेल त्याच्या आधी आपल्याला आर्टिकल यूज करायचं नाही आहे. स्टुडंट्स, बुक्स, पेन्स, टॉयज, गर्ल एट्सेट्रा. अनेक वचनी नाम जे असेल त्याच्या आधी आपल्याला आणि यांचा वापर करायचा नाही आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यानंतर आहे मटेरियल नाउन्स. पदार्थवाचक जे नामं असतील, प्लास्टिक असेल, गोल्ड असेल, कॉटन असेल, सँड असेल, शुगर, ऑइल, या प्रकारची जी नावं असतील मटेरियल नाऊन म्हणतो आपण त्याला, त्यांच्या आधी सुद्धा आणि ॲनचा वापर करायचा नाही किंवा दचा सुद्धा वापर करायचा नाही. संख्येत मोजता न येणारी नामे, अनकाउंटेबल नाउन्स म्हणतो आपण त्याला, जी संख्येत आपल्याला मोजता येत नाही 1, 2, 3 करून. आता मिल्क जर घेतलं 1 दूध 2 दूध असं मोजतो का आपण, तर नाही. मग मिल्क असेल, ऑइल असेल, शुगर असेल, सँड असेल, राईस असेल, यांच्या आधीसुद्धा, या नावांच्या आधीसुद्धा आपल्याला आर्टिकल यूज करायचं नाही आहे. त्यानंतर आहे भाववाचक नामं. भाववाचक नामांच्या आधीसुद्धा आपल्याला आणि ॲनचा वापर करायचा नाही, त्याला आपण ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन म्हणतो. हॅपीनेस, ऑनेस्टी आहे तर बघा या ठिकाणी ऑनेस्टी, अँगर, नॉलेज एट्सेट्रा अशी जी भाववाचक नावं असतात त्यांच्या आधीसुद्धा आपल्याला आणि यांचा वापर किंवा दचा वापर करायचा नाही. विशेष नामं जी आहेत, राम, सीता, मुंबई, ऑगस्ट, गुगल वगैरे काय असेल ते, ही जी विशेष नावं आहे यांच्या आधीसुद्धा आपल्याला अचा वापर करायचा नाही आहे. पण आपण आत्ता मागे बघितलं, ही इज अ विराट कोहली, म्हणजे विराट कोहली सारखा असं जर तुम्हाला म्हणायचं असेल तेव्हा ते कॉमन नाऊन होतं. विराट कोहली हे जरी प्रॉपर नाऊन असलं, पण जर तुम्ही असं म्हटलं की ही इज अ विराट कोहली, तेव्हा ते कॉमन नाऊन होतं, हे लक्षात घ्या. तो विराट कोहली सारखा आहे, विराट कोहली नाही आहे, लक्षात घ्या. यांच्यापूर्वी करणे टाळावे, हे लक्षात ठेवा. परीक्षेच्या दृष्टीने किंवा अभ्यासाच्या दृष्टीने हे महत्त्वाचं आहे. यावरच बऱ्यापैकी प्रश्न असतात. आता बघा यूज ऑफ द. आता दचा वापर कधी करायचा हे आपल्याला पाहिजे. यूज ऑफ द, ज्या वेळेस आपल्याला एखाद्या गोष्टीविषयी माहिती होते त्यावेळेस आपण द वापरायचं आहे. पण पहिल्यांदा जर ती आपल्याला गोष्ट माहीत झालेली आहे किंवा माहीत होते किंवा माहिती नाही त्या गोष्टीबद्दल आपल्याला वापरायचं आहे किंवा ॲन वापरायचं आहे. बघा मग जर एखाद्या नामाचा नाऊन पुन्हा उल्लेख झाला तर त्यापुढे द हे आर्टिकल वापरतात. म्हणजे एखादं नाऊन बोलण्यामध्ये जर परत येत असेल, लिखाणामध्ये जर परत येत असेल तर सुरुवातीला आपण पहिल्यांदा त्याची ओळख नसते त्यावेळेस त्याच्या पुढे आपल्याला वापरायचं आहे. पण तेच जर नाऊन परत आलं तर त्या ऐवजी आपल्याला द वापरायचं आहे. बघा मग राहुल इज अ, बघा मग राहुल इज अ स्टुडंट. काय आहे, सॉरी स्टुडंट काय आहे, नाऊन आहे, त्याच्या आधी आपल्याला आलं आहे ही हॅज अ बॅग. बॅगचा उल्लेख पहिल्यांदा झालेला आहे म्हणून त्याच्या आधी वापरलेला आहे. अँड अ स्मॉल लंच बॉक्स. स्मॉल लंच बॉक्स नाऊन आहे, पहिल्यांदा उल्लेख आहे म्हणून घेतलेला आहे. वन डे, एके दिवशी, ही सॉ अँड ओल्ड मॅन. ही सॉ, त्याने एका म्हाताऱ्या माणसाला पाहिलं. पहिल्यांदा वाक्यात त्याचा उल्लेख आहे, पहिल्यांदा पॅरेग्राफमध्ये उल्लेख आहे म्हणून त्या ठिकाणी ॲन घेतला आहे, आहे म्हणून ओल्ड. नियर द स्कूल गेट. आता या ठिकाणी नियर द स्कूल गेट, आता स्कूल, त्याची स्कूल त्याला माहिती आहे म्हणून त्या ठिकाणी द वापरलेला आहे. नियर द स्कूल गेट, तो रोज जातो त्या शाळेमध्ये, त्याला त्या स्कूलचा गेट माहिती आहे म्हणून आपण त्या ठिकाणी द वापरलेला आहे. बघा मग आता या ठिकाणी द ओल्ड मॅन.
द ओल्ड मॅन. सुरुवातीला आपण ॲन ओल्ड मॅन वापरलं आणि इथं आपण द घेतलेलं आहे, कारण की हे जे नाऊन आहे ते आता पुढे रिपीट झालेलं आहे. काय झालेलं आहे? रिपीट झालं आहे, म्हणून आपण द घेतलेलं आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी ॲन घेतलेला नाही. नाऊन रिपीट झालं आहे, नामाचा उल्लेख परत झालेला आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी द घेतला आहे. मग ज्या ज्या वेळेस नामाचा उल्लेख परत परत होईल, सुरुवातीला फक्त घ्यायचा आहे आणि ज्यावेळेस नंतर त्या नामाचा उल्लेख होईल त्यावेळेस आपल्याला द घ्यायचा आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे अँड वॉज होल्डिंग अँड अम्ब्रेला. पहिल्यांदा उल्लेख आहे म्हणून ॲन आहे. परत जर अम्ब्रेलाचा उल्लेख या पॅरेग्राफमध्ये झाला असता तर आपण द अम्ब्रेला घेतलं असतं. परत जर बॅगेचा उल्लेख या पॅरेग्राफमध्ये झाला असता तर आपण द बॅग घेतलं असतं. परत जर स्मॉल लंच बॉक्स या नामाचा उल्लेख या पॅरेग्राफमध्ये झाला असता तर आपल्याला या ठिकाणी द घ्यावं लागलं असतं. लक्षात घ्या. राहुल गेव हिम अ बॉटल ऑफ वॉटर. त्याने त्याला पाण्याची बाटली दिली. सुरुवातीला एकच उल्लेख आहे म्हणून. आता बघा परत त्या नामाचा उल्लेख झालेला आहे, त्या ॲन ओल्ड मॅनचा. त्या ओल्ड मॅनचा परत उल्लेख झाला म्हणून आपण या ठिकाणी द वापरलेलं आहे. द मॅन स्माईल. तो माणूस हसला. अँड ब्लेस्ड हिम. त्याने त्याला आशीर्वाद दिला. इट वॉज अ स्मॉल ॲक्ट. एक छोटीशी ती कृती होती ऑफ काइंडनेस. ॲक्ट या ठिकाणी ॲक्ट शब्द आलेला आहे म्हणून आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे. छोटीशी कृती. बघा मग अशा पद्धतीने जेव्हा नाऊन पहिल्यांदा येतं त्यावेळेस वापरायचा. तुम्हाला दिसत असेल. पण एखादं नाऊन जर पहिल्यांदा आलं असेल त्यावेळेस ॲन किंवा असेल ॲन असेल ते वापरायचा. पण त्याचा जर उल्लेख परत परत होत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला द वापरावा लागेल. बघा या ठिकाणी अशा पद्धतीने तुम्हाला या पॅरेग्राफवरनं कळालं असेल ॲन आणि द केव्हा वापरायचा. नामाचा उल्लेख जर पहिल्यांदा असेल तर आणि ॲन वापरा. परंतु त्याच पॅरेग्राफमध्ये किंवा आपल्या बोलण्यामध्ये ते नाऊन जर परत परत येत असेल तर त्याच्या आधी आपल्याला द वापरावा लागेल. ठीक आहे. समजलं नसेल तर व्हिडिओ परत बघा. मित्रांनो, व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की चॅनल सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. अजूनही बऱ्याच लोकांनी चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही आहे, त्यामुळे त्या ठिकाणी आधी चॅनल सबस्क्राईब करा आणि मग व्हिडिओ पाहायला सुरुवात करा. मित्रांनो, याआधी जेवढे काही टेन्स आहेत त्या टेन्सवरचे व्हिडिओ याच पद्धतीने सोप्या पद्धतीने मी बनवलेले आहेत, यूट्यूबवरती अपलोड केलेले आहेत. ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिलेले नसतील तर ते व्हिडिओसुद्धा बघा. तुमच्या ज्ञानामध्ये 100% भर पडेल. वाक्य कसे बनवायचे किंवा वाक्याचा अर्थ नेमका काय आहे हे ते तुम्ही व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला 100% कळेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेन्सचे व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा बघा. बघा या ठिकाणी आता द कधी वापरायचा. बघा मग द कधी वापरायचा. बऱ्याच गोष्टींच्या आधी वापरतोच, पण द असा असतो तो पर्टिक्युलर जे काही नाऊन असतात त्याच्यासोबत दच वापरला जातो. आणि ॲन वापरला जात नाही. म्हणून द कुठं वापरायचा ते शिकून घ्या आधी. मग बघा मग बिफोर युनिक ऑब्जेक्ट्स. मग जगामधल्या ज्या काही युनिक गोष्टी असतील, एकमेव अशा गोष्टी असतील, त्यांच्या नावांच्या आधी आपल्याला द वापरायचा आहे. बघा मग द सन, द मून, द वर्ल्ड, द अर्थ, द स्काय. जगामध्ये स्काय एकच आहे, मूनसुद्धा एकच आहे, सनसुद्धा एकच आहे. म्हणून या ज्या युनिक गोष्टी असतील या युनिक गोष्टींच्या आधी आपल्याला काय वापरायचं आहे? द वापरायचं आहे. पुढचा आहे बिफोर द नेम्स ऑफ माउंटेन्स रेंज, रिव्हर, सीज, डेझर्ट्स. म्हणजे ज्या ज्या काही पर्वतरांगा असतील, नद्या असतील, महासागर असतील, वाळवंट असतील, यांची जी नावं आहेत त्या नावांच्या आधी आपल्याला द वापरायचं आहे. मग द हिमालयाज, द सह्याद्री, द अरेबियन सी, द सहारा वाळवंट म्हणजे सहारा डेझर्ट, द गंगेज किंवा द गंगा. नदींच्या नावांच्या आधी आपल्याला द वापरायचं आहे. हिमालय पर्वतरांगा असतील त्यांच्या नावाच्या आधी आपल्याला द वापरायचं आहे. महासागर असतील, वाळवंट असतील त्यांच्या नावांच्या आधी आपल्याला द वापरायचं आहे. या ठिकाणी येणार नाही, ॲन येणार नाही, लक्षात घ्या. रूल नंबर 3 बिफोर सुपरलेटिव्ह डिग्रीज. सुपरलेटिव्ह डिग्रीजचं आपल्याला वाक्य माहिती आहेत. रोहित इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. रोहित इज द टॉलेस्ट बॉय इन द क्लास. द टॉलेस्ट सुपरलेटिव्ह आहे. माउंट एव्हरेस्ट इज द हायेस्ट पीक. इज द हायेस्ट पीक. माउंट एव्हरेस्टच्या आधी द वापरला जात नाही, हे लक्षात घ्या. पुढं आपण बघणार आहोत.
द हायेस्ट पीक इन द वर्ल्ड, माउंट एव्हरेस्ट हे जगातलं सगळ्यात मोठं शिखर आहे, काय असेल ते. मग बघा द हायेस्ट. डिसेंबर इज द कोल्डेस्ट. म्हणजे या पद्धतीने सुपरलेटिव्ह डिग्रीची जी वाक्य असतील त्याच्या आधी आपल्याला द वापरायचं आहे. द टॉलेस्ट, द मोस्ट ब्युटिफुल, द मोस्ट इम्पॉर्टंट, द स्मॉलेस्ट, या पद्धतीने द आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर पुढचं आहे बिफोर ऑर्डिनल नंबर्स. ज्या काही क्रमवाचक संख्या असतात त्यांच्या आधी आपल्याला द वापरायचं आहे. द फर्स्ट, द लास्ट, द सेकंड, द नेक्स्ट, या पद्धतीने दचा वापर आपल्याला करायचा आहे. या ठिकाणी सेकंड अँड नेक्स्ट असं काही येत नाही, त्या ठिकाणी आपल्याला द वापरायचं आहे. ही गोष्ट लक्षात ठेवा. पुढे बघू द कुठे कुठे वापरायचा बघा. एखादे आडनाव अनेक वचनी असेल आणि ते संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख करत असेल तर द वापरतात. द ठाकूर्स, द ठाकूर्स आर गोइंग टू ट्रिप टुमॉरो. म्हणजे जे ठाकूर कुटुंब आहे ते पूर्ण कुटुंब सहलीला जाणार आहे उद्या किंवा कधी जाणार आहे ते. म्हणजे जेव्हा पूर्ण कुटुंबाचा उल्लेख असेल आडनाव तेव्हा त्याच्या आधी आपल्याला द ठाकूर्स, द पाटील्स, द टाटाज या पद्धतीने. द ओबेरॉयज म्हणजे आडनावाच्या आधी, आडनाव जर संपूर्ण कुटुंबाचा उल्लेख करत असेल तर त्याच्या आधी आपल्याला काय करायचं आहे, द वापरायचं आहे. द शर्माज, द कोहलीज म्हणजे कोहली म्हणजे संपूर्ण त्याचं कुटुंब, द शर्माज म्हणजे त्याचं पूर्ण कुटुंब, या पद्धतीने. रूल नंबर 6 बघा. बिफोर द नेम्स ऑफ द एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स. जेवढ्या काही शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या नावाच्या आधी सुद्धा आपल्याला द वापरायचं आहे. मग द रयत शिक्षण संस्था, द रयत शिक्षण संस्था, द स्वामी विवेकानंद संस्था, द युनिव्हर्सिटी ऑफ बॉम्बे. बघा या पद्धतीने द रयत शिक्षण संस्था, जेवढ्या काही एज्युकेशनल इन्स्टिट्यूट असतील त्यांच्या नावाच्या आधी आपल्याला द वापरायचं आहे. पुढचा आहे रूल नंबर. बिफोर द नेम्स ऑफ शिप्स, ट्रेन्स अँड एरोप्लेन्स. जे जहाज असतील त्यांच्या नावाच्या आधी, रेल्वे असतील प्रसिद्ध रेल्वे असतात, एरोप्लेन असतील त्यांची नावं असतात, त्यांच्या नावाच्या आधी आपल्याला द वापरायचं आहे. मग द तेजस, द विक्रांत, द राजधानी एक्सप्रेस, त्यांच्या नावाच्या आधी आपल्याला द वापरायचं आहे. पुढे आहे रूल नंबर 8. बिफोर वर्ड्स दॅट डिनोट नॅशनॅलिटी. असे जे शब्द आहेत जे राष्ट्रीयत्व दाखवतात, त्यांच्या नावाच्या आधी आपल्याला द वापरायचं आहे. द इंडियन्स, द इंडियन्स म्हणजे काय, पीपल ऑफ इंडिया, भारतातील लोक. द इंडियन्स. द चायनीज, पीपल ऑफ चायना. द रशियन्स, पीपल ऑफ रशिया. द इंग्लिश म्हणजे ब्रिटिश जे लोक आहेत इंग्लंडमधले, द इंग्लिश. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दचा वापर करायचा आहे. बघा दचा वापर कुठे कुठे येतो हे लक्षात ठेवा. व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, आणि समजत नसेल तर व्हिडिओ परत परत बघा. एक मार्क महत्त्वाचा असतो कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये. बरेचसे विद्यार्थी आर्टिकलमध्ये चुकतात. साधा वर्ड असतो अँड द, एवढंच आपल्याला लावायचं असतं, पण बऱ्याच वेळा आपण काय करतो, आपल्याला बऱ्याचशा गोष्टी बेसिक गोष्टी माहीत नसतात आणि आपला तो प्रश्न त्या ठिकाणी चुकतो आणि बऱ्याच वेळा अर्ध्या मार्कने एक मार्कने आपलं मेरिट जातं. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, तुमच्या फायद्याचा आहे. बघा पुढे आहे जेवढे काही बिफोर नेम्स कमिटी, क्लब, फाउंडेशन. कमिटीचं नाव असेल, क्लबचं नाव असेल, फाउंडेशन असेल एखादं, त्याच्या आधीसुद्धा तुम्हाला द वापरायचं आहे. द लायन्स क्लब, द योगा फाउंडेशन, या पद्धतीने. रूल नंबर 6. बिफोर द नेम्स एम्पायर. एखादा एम्पायर असेल त्याच्या आधी तुम्हाला द वापरायचं आहे. डायनेस्टी म्हणजे त्याला आपण वंशज म्हणतो, वंशज, त्याच्या आधी द वापरायचं आहे. एजस म्हणजे कालखंड असेल, कालावधी असेल, त्याच्या आधी आपल्याला द वापरायचं आहे. मग बघा मग द ग्रीक एम्पायर, द मौर्य एम्पायर, द गुप्ता एम्पायर, द भोसले एम्पायर, या पद्धतीने. द सिव्हिल वॉर, द भोसले डायनॅस्टी म्हणजे भोसलेंचे वंशज, या पद्धतीने. हां बघा या ठिकाणी त्यानंतर द कुठं वापरायचा, बिफोर द नेम्स ऑफ डायरेक्शन्स. ज्या काही दिशा असतील, दिशांची नावं जर आपल्याला घ्यायची असेल तर त्या ठिकाणी आपल्याला द ईस्ट, द वेस्ट, द नॉर्थ, या पद्धतीने. रूल नंबर 10 बघा. बिफोर द नेम्स ऑफ म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. जे काही संगीत वाद्य असतात त्या संगीत वाद्यांच्या आधी आपल्याला द वापरायचा आहे. द फ्ल्यूट, द तबला, द पियानो, बघा या पद्धतीने. रूल नंबर 11.
बिफोर द नेम्स ऑफ लँग्वेजेस द इंग्लिश लँग्वेज, म्हणजे लँग्वेजच्या नंतर जर समजा इंग्लिश आहे, फक्त इंग्लिश जर आलं त्या ठिकाणी आपल्याला द वापरायचा नाही आहे, पण त्याच्यानंतर लँग्वेज हा शब्द यायला पाहिजे. लक्षात घ्या. नाही तर तुम्ही काय कराल, इंग्लिश शब्द आलेला आहे, मराठी शब्द आलेला आहे, तुम्ही त्याआधी द वापरणार, तर हे तुमचं चुकेल. हे वाक्य तुमचं चूक असेल. लँग्वेजच्या नंतर कुठलीही लँग्वेज असेल, इंग्लिश असेल, मराठी असेल, हिंदी असेल, त्याच्यानंतर लँग्वेज हा शब्द यायला पाहिजे आणि मग तुम्ही द हा शब्द द आर्टिकल यूज करायचे. द मराठी लँग्वेज, द इंग्लिश लँग्वेज, या पद्धतीने. रूल नंबर 12, बिफोर द नेम्स ऑफ होली बुक्स, जेवढे काही पवित्र ग्रंथ असतात, मग द गीता असेल, द भगवद्गीता असेल, द रामायणा असेल, द महाभारत असेल, द कुराण असेल, हे जे होली बुक आहेत, पवित्र धर्मग्रंथ आहेत, यांच्या आधी आपल्याला द वापरायचा आहे. ठीक आहे. बिफोर द नेम्स ऑफ हाय पोझिशन्स ऑफ ऑफिशियल पोस्ट, म्हणजे ज्या काही महत्त्वाची पदं असतात त्यांच्या आधीसुद्धा आपल्याला द वापरायचं आहे. मग द प्रेसिडेंट ऑफ इंडिया, द प्राईम मिनिस्टर, द तहसीलदार, द तलाठी, जे काही पदं आहेत त्या पदांच्या आधीसुद्धा आपल्याला काय वापरायचं आहे, द वापरायचा आहे. पुढचं आहे बिफोर नेम्स ऑफ रिलिजियस ग्रुप्स, म्हणजे ज्या काही धार्मिक संघटना असतील किंवा जे काही धार्मिक ग्रुप असतील त्याच्या आधीसुद्धा आपल्याला द वापरायचं आहे. द हिंदूंचा ग्रुप, द मुसलमानांचा ग्रुप, द सिख्स, या पद्धतीने. पुढे आहे बिफोर नेम्स ऑफ पॉलिटिकल पार्टीज, ज्या काही राजकीय पार्टी आपल्या देशामध्ये आहेत त्या राजकीय पार्टींच्या आधी, पक्षांच्या नावाच्या आधी आपल्याला द वापरायचं आहे. द भारतीय जनता पार्टी, द काँग्रेस पार्टी, द आम आदमी पार्टी, द शिवसेना, जेवढे काही राजकीय पक्ष असतील त्यांची नावं असतील त्याच्या आधी आपल्याला द हा आर्टिकल वापरायचं आहे. पुढे आहे रूल नंबर 16, बिफोर नेम्स ऑफ आर्म फोर्सेस अँड सर्व्हिसेस. मग बघा, मग आर्म फोर्सेस ज्या असतील किंवा सर्व्हिसेस असतील त्याच्या आधी आपल्याला द वापरायचं आहे. द आर्मी, द नेव्ही, द पोलीस फोर्स, या पद्धतीने. द एअरफोर्स, अशा पद्धतीने. बघा, अत्यंत सोपं आहे. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं तर तुमचा आर्टिकलमधला एकही मार्क परीक्षेमध्ये जाणार नाही आणि तुम्हाला पोस्ट मिळेल. किंवा स्कॉलरशिपची परीक्षा असेल किंवा जेवढ्या काही स्पर्धा परीक्षा असतात त्या स्पर्धा परीक्षांमध्ये, कॉम्पिटेटिव्ह एक्झाममध्ये आर्टिकलवरती 3 ते 4 प्रश्न असतात, म्हणजे असतातच. लक्षात ठेवा. आणि एकही मार्क याच्यावरचा आपल्याला जाऊ द्यायचा नाही आहे. पुढे बघा, आतापर्यंत आपण बघितलं की द कुठे वापरायचा. आता आपल्याला बघायचं की द कुठे वापरायचा नाही, म्हणजे आपल्याला द कुठे वापरायचा हे पण समजायला पाहिजे आणि द कुठे वापरायचा नाही हे सुद्धा कळायला पाहिजे. बघा, मग द कुठे वापरायचा नाही ते बघू आपण आता. मग डोंट यूज आर्टिकल्स कुठे वापरायचे ते बघा. बिफोर नेम्स ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स, मग ज्या ठिकाणी खेळांची नावं असतील, स्पोर्ट्सचं एखादं नाव असेल त्याआधी आपल्याला द वापरायचा नाही आहे. फुटबॉल, हॉकी, क्रिकेट, या पद्धतीने, चेस वगैरे. आय प्ले चेस असं म्हणतो आपण, किंवा आय प्ले क्रिकेट, मी क्रिकेट खेळतो. मग या ठिकाणी आपण आय प्ले अ क्रिकेट असं वापरू शकत नाही, आय प्ले अँड क्रिकेट वापरू शकत नाही, किंवा आय प्ले द क्रिकेट असं म्हणू शकत नाही. म्हणून खेळांची जी नावं असतील त्याच्या आधी द अँड अ वापरायचा नाही. बिफोर नेम्स ऑफ डिसीज, जे काही आजार असतील, जेवढे काही आजार असतील त्या आजारांच्या आधीसुद्धा आपल्याला आर्टिकल वापरायचं नाही. डेंग्यू, कोविड-19, मलेरिया, ट्युबरक्युलोसिस, आजारांच्या नावाच्या आधी आपल्याला द वापरायचा नाही आहे. रूल नंबर 23, बिफोर नेम्स दॅट डिनोट रिलेशन्स. मग असे काही शब्द असतात जे रिलेशन दाखवतात, त्या शब्दांच्या आधीसुद्धा आपल्याला आर्टिकल यूज करायचे नाहीत. मग फादर असेल, आंट असेल, मदर असेल, सिस्टर असेल, यांच्या आधी अ अँड द ही कुठलेही आर्टिकल येत नाही. पुढचं आहे बिफोर नेम्स ऑफ द फॉलोइंग पिक्स. मग काही अशी शिखरं आहेत त्यांच्या आधी द वापरला जात नाही. आपण आता मागे बघितलं की जेवढे काही शिखर असतील त्यांच्या आधी द वापरतात, द हिमालयाज वगैरे. पण अशी काही शिखरं आहेत जगातली त्यांच्या आधी द वापरला जात नाही किंवा कुठल्याही प्रकारचा आर्टिकल वापरला जात नाही. त्यामध्ये आहे एव्हरेस्ट, कांचनगंगा, कैलास, माउंट ब्लँक, ही जी आहेत पिक्स यांच्या आधी कुठलंही आर्टिकल वापरायचं नाही.
बघा एकदा बघून घ्या परत. लक्षात ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं आहे लक्षात ठेवणं. नुसतं व्हिडिओ पाहणं महत्त्वाचं नाही आहे, तर त्या व्हिडिओमधनं आपल्याला काय शिकायला मिळते, आपण काय शिकतोय, आपल्या ज्ञानात काय भर पडते, हे सुद्धा महत्त्वाचं आहे किंवा ते समजून घेणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नुसता व्हिडिओ पाहून उपयोग नाही त्याला. आता बघा या ठिकाणी जनरल मिनिंग वर्सेस पर्टिक्युलर मिनिंग, स्पेसिफिक मिनिंग. सेम some words do not take the when used in a general sense, but take the when used in a special or particular sense. म्हणजे बऱ्याच वेळा आपण बघितले कुठे कुठे द वापरायचा नाही, म्हणजे रंगाचं नाव असेल, दिशांचं नाव असतील किंवा कॉमन नाऊन असेल किंवा एखादं काय म्हणू आपण त्याला भावाचक नाम असेल, यांच्या आधी द वापरायचा नाही, हे आपण शिकलोय. पण द कधी कधी वापरला जातो किंवा ॲन कधी वापरला जातो हे बघू आपण आता. बघा सीझन्स. आता या ठिकाणी जनरल वेमध्ये आपण म्हणतो की विंटर इज अ कोल्ड सीझन, हिवाळा हा थंड ऋतू आहे असं आपण म्हणतो. पण त्याचं पर्टिक्युलर सेन्समध्ये जर आपण म्हटलं काय, द विंटर ऑफ दिस इयर इज अ व्हेरी कोल्ड, म्हणजे या वर्षाचा जो हिवाळा आहे तो खूपच थंड आहे. म्हणजे आपलं त्या ठिकाणी सेन्स काय आहे, आपण एका वेगळ्या भावनेने बोलतोय किंवा त्या शब्दावरती आपण जोर देतोय, अशा वेळेस आपण त्या शब्दाच्या आधी द वापरू शकतो. अधिक माहिती द्यायची असेल तर सामान्यपणे जर आपण बोललो विंटर इज अ कोल्ड सीझन, पण आपल्याला पर्टिक्युलर वे म्हणायचं आहे किंवा द विंटर ऑफ दिस इयर, म्हणजे या वर्षाचा हिवाळा, नेहमीसारखा हिवाळा नाही, या वर्षाचा हिवाळा हा काय आहे, खूपच थंड आहे, या पद्धतीने. त्यानंतर कलरमध्ये सुद्धा बघू. जनरलमध्ये म्हणतो ब्ल्यू इज माय फेवरेट कलर, म्हणजे सामान्यपणे निळा रंग हा माझा काय आहे, आवडता कलर आहे. पण द ब्ल्यू इन दिस पेंटिंग, म्हणजे त्या चित्रातला एक पर्टिक्युलर जे चित्र असेल, एक विशिष्ट चित्र असेल, त्या चित्रातला निळा कलर लुक्स ब्युटिफुल, छान दिसतोय, सुंदर दिसतोय. म्हणजे आपण एका विशिष्ट वेळी एका विशिष्ट रंगाचा उल्लेख करतोय, त्या चित्रामधला तो निळा रंग, त्याबद्दल आपण बोलतोय, म्हणून त्याआधी आपल्याला द वापरावा लागेल. लक्षात घ्या, सामान्यपणे नाही, विशेषतः आपण बोललो तर. पुढे आहे फूड मटेरियलच्या आधी आपण ॲन वापरत नाही, पण बघू आता. राईस इज अवर फूड, सामान्यपणे आपलं भात हे आपलं अन्न आहे, आपलं काय आहे, अन्न आहे. पण राईस बघा, द राईस फ्रॉम धिस फार्म, म्हणजे या शेतामधला जो तांदूळ आहे इज व्हेरी गुड, खूप छान आहे. सगळा तांदूळ नाही, जगातला सगळा तांदूळ नाही, पण या शेतातला जो तांदूळ आहे तो खूपच छान आहे. म्हणजे मी विशिष्ट बाबतीत त्या तांदूळाविषयी बोलतोय, त्यावेळेस तुम्हाला द वापरावा लागेल. लँग्वेज बघा, जनरल इंग्लिश इज ॲन इंटरनॅशनल लँग्वेज. आता इंग्लिश सामान्यपणे म्हणतो की आपण जगाची भाषा आहे, आंतरराष्ट्रीय भाषा आहे. पण द इंग्लिश स्पोकन इन दॅट विलेज इज डिफरंट, म्हणजे या खेड्यामध्ये, या गावामध्ये जी इंग्लिश भाषा बोलली जाते, संपूर्ण जगाच्या भाषेचा मी या ठिकाणी उल्लेख करत नाही आहे, फक्त या गावामध्ये जी इंग्लिश भाषा बोलली जाते ती कशी आहे, इज डिफरंट, ती वेगळी आहे, जगापेक्षा वेगळी आहे ही इंग्लिश भाषा. अशा वेळेस आपल्याला भाषेच्या आधी द वापरायचा आहे. त्यानंतर आहे सब्जेक्ट्स स्टडीजमध्ये बघू. जनरलमध्ये बघू, सामान्यपणे कसं बोलतो आपण, हिस्ट्री इज इंटरेस्टिंग, इतिहास मनोरंजक आहे, ठीक आहे, असतोच. मग द हिस्ट्री ऑफ इंडिया इज व्हेरी रिच, या ठिकाणी हिस्ट्री आपण कुठल्या इतिहासाबद्दल बोलतोय, तर भारताच्या इतिहासाबद्दल बोलतोय. सामान्य इतिहासाबद्दल आपण बोलत नाही आहे, तर भारताच्या इतिहासाबद्दल. तेव्हा आपल्याला द हिस्ट्री या शब्दाचा उल्लेख, द हिस्ट्री असं आपल्याला बोलावं लागेल. त्यानंतर पुढे आहे पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ज, माय, हिज, हर, आवर, आफ्टर माय, हिज, हर, आवर आणि देअर. नो आर्टिकल इज यूज्ड, म्हणजे या शब्दांच्या नंतर, हे शब्द जेव्हा वाक्यामध्ये येतील तेव्हा यांच्यानंतर कुठल्याही प्रकारचं आर्टिकल आपल्याला त्या वाक्यामध्ये यूज करायचं नाही आहे. बघा मग, दिस इज माय अ बॅग, आपण शिकलो आहे कॉमन नाऊन जर असेल, सिंग्युलर कॉमन नाऊन असेल तर त्याच्या आधी आर्टिकल घ्यायचं आहे. मग आपण या ठिकाणी आर्टिकल पण घेतलं आहे, पण ते चुकीचं आहे. या ठिकाणी आपण आर्टिकलचा वापर करू शकत नाही. दिस इज माय बॅग, या पद्धतीने दिस इज माय बॅग, दॅट इज हर पेन,
दीज आर आवर बुक्स, या ठिकाणी अचा वापर करायचा नाही, ॲनचा करायचा नाही किंवा दचा करायचा नाही. बघा मग अशा पद्धतीने आपण आज आर्टिकल शिकलेलो आहोत. मग या आर्टिकल्समध्ये आता ही जी वाक्य आपण सुरुवातीला बघितली त्यापैकी तुम्हाला किती येतात ते बघा, किंवा तुमच्याकडे जर एखादी प्रश्नपत्रिका असेल, जुनी प्रश्नपत्रिका, आता हा व्हिडिओ तुम्ही बघितलेला आहे, त्या जुन्या प्रश्नपत्रिकेमध्ये तुमचं एखादं आन्सर चुकलेलं असेल ते बघा, किंवा तुम्हाला प्रॅक्टिससाठी एखादी क्वेश्चन पेपर असेल तर ती बघा, ती सोडवण्याचा प्रयत्न करा आणि मग बघा तुम्हाला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर काय फायदा झालेला आहे. आणि निश्चितच तुम्हाला फायदा झालेला असेल. बऱ्याचशा गोष्टी तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून नवीन शिकला असाल अशी मी अपेक्षा करतो. हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला 100% लाईक करा. तुमच्या मित्रांना, तुमचे जे मित्र आहेत कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असतील, स्कॉलरशिपला असतील, कुठल्या तरी शिष्यवृत्ती परीक्षा देत असतील, त्यांनासुद्धा हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून या व्हिडिओचा फायदा त्यांना होईल. आणि माझं चॅनल जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ते सबस्क्राईब करा, कारण की चॅनल लाईक करायला, शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही. म्हणून लगेचच माझं चॅनल सबस्क्राईब करा. बघा या ठिकाणी याआधीही मी माझ्या या चॅनलवरती जेवढे काही टेन्स आहेत त्या टेन्सचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. जर तुमचे टेन्स क्लिअर नसतील तर तुम्हाला इंग्रजी वाक्य बनवता येणार नाही, किंवा इंग्रजी तुम्ही वाचतात पण त्या वाक्यांचा अर्थ तुम्हाला कळत नाही, म्हणून ते टेन्ससुद्धा तुम्ही अवश्य बघा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा. ठीक आहे, या ठिकाणी आपण थांबू. थँक्यू.